मोठी जर बघत असाल तर हीच अशीच हालत असते स्टार्टिंगला. ओला उबरवाले आहेत काय नॉर्मल? आजचा जो मुद्दा आहे तो आहे की इथे ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली की नाही. चला जाऊया पुष्पकनगरला. आजची अपडेट काय पूजा? काय पण आजची अपडेट इथे बरं. आजची अपडेट पाहण्यासाठी लास्टपर्यंत पहा. साड्या घेतात. पाऊस लागला म्हणून थांबलो आहे. पाऊस आता गेल्यानंतर थोडासा पुढे जाईल, पण आता आज पाऊस जास्त होणार आहे. पेट्रोल पंप आला ना, पेट्रोल पंप. हे सर्व्हिस रोड जे आहेत ना ते चांगले झालं, पण काही जे मधले रोड जे आहेत ना ते चांगले झालेले नाही आहे. त्यासाठी प्रॉब्लेम. सर्व्हिस रोड आहे हो. 2 सर्व्हिस रोड हो या मध्ये बोलत राहिला आता. तर मित्रांनो, हे आपलं आलं आहे पुष्पकनगर. हा ओलिवावरून आलो ना की हा रोड निघतो आपला पुष्पकनगरचा. हे बघ, सेक्टर किती आहे? सेक्टर 4 ते 10. सेक्टर 4 ते 10 इकडे आणि 1 ते 3 त्या साईडला. सो हे सेक्टर 5 आहे. सेक्टर 5 नंतर तिकडे येतं 4 त्या साईडला. आपण थोडंसं इथं 5 मिनटं एक्सप्लोअर करणार. आणि मेन आजचा जो मुद्दा आहे तो आहे की इथे ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली की नाही. लाईक रिक्षावाले काय इथे आहेत का? रिक्षा स्टँड जर कोणी राहायला आलं इथे तर त्याला स्टेशनला जायचं असेल तर कसं काय जाऊ शकतो? सो पुढे बघू शकता एक रिक्षावाला जातो आहे. त्याला आपण विचारून घेऊया का? तू जरा त्याला फक्त विचारून घेऊया आपण, इथे स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा येतात का? दादा, स्टेशनला जर जायचं असेल तर रिक्षा आहे इथे? हां नाही पण आहेत का रिक्षा इथे? तुम्ही भाडं घेऊन आला का इथंच राहता? पण इथे आता रिक्षा येतात आता? नाही ना, तसं नाही. म्हणजे बाहेरनं जर इथं रिक्षा स्टँड चालू झालाय. अच्छा, म्हणजे चालू आहे ना. इथले जे माणसं आहेत तेच रिक्षा पकडून जातात का? इकडचे जे राहणारी माणसं आहेत ते आता जे काही राहतात तिथे माणसं, ओलावाले पण येतात काय? ओके. तुम्ही काय अच्छा, तुम्ही काय ओला उबरवाले आहेत काय? नॉर्मल. हो, तुम्ही बघू शकता आम्ही पावसामध्ये आलो आहे. आणि ही माझी चिमुकली आणि ही आहे काय होतं कॅमेरामॅन. आपला कॅमेरामॅन हा आहे आणि ही ऑडियन्स आहे. हे दोघंजणं पण आलेले आहेत माझ्याबरोबर. सो आजचा जो व्हिडिओ बेसिकली होता तो तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल होता. आपण एका माणसाचा इंटरव्ह्यू पण घेतला आणि त्याने काय सांगितलं की ऑटो रिक्षा येते. तो मी तुम्हाला आता ऑटो स्टँड दाखवणार. इथूनच आपण आता मागे जाणार आहे इकडे आणि रिक्षा स्टँड तुम्हाला दाखवतो की नक्की हा रिक्षा स्टँड आहे कुठे. बिल्डिंगचं काम जे आहे ते एकदम शोर चालू आहे. पण कडक आहे ना ही बिल्डिंग. रस्ते बरे झाले असते तर बरं झालं. सगळ्या रस्त्यात ही जेनिशा इन्फ्रा म्हणून आहे. जेनिशा पण ही जरा मोठी बिल्डिंग आहे. कडक आहे है ना. 2 फ्लोअरचं त्याचे पार्किंगच आहे. आणि बाल्कनीज पण जॉईंट केलेत ना. बघ ना, किचन आणि बेडरूम आहे ना. ही समोरच आहे किचन आणि बेडरूम. छान आहे. आपण एक्सप्लोर नाही केलं नाही. आणि ह्याच्या समोरच डीमार्ट आहे मेन म्हणजे. हे वाला हां घे.
हेच डिमांड आहे मेन. हो हा घे ना, काढ ना. काय बोलतो अजून पण आपल्याकडे ऑप्शन आहे पूजा. नाही नाही हां एक्सप्लोर करूया काय? नाही तू बोलत असशील तर करूया. नाही. नीलकंठ आहे. तिचा शॉर्ट काढ बाबा. मोठी अरे यार ही अशी कशी बनवली आहे बघ ना, कसली मोठी बाल्कनी दिली आहे. बरोबर 5 फूट आहे. नाही नाही पण या पूजा 2 BHK येत आहे तिकडे. 1 BHK नाही ते बा 2 BHK आहे ती. बघ ना इकडे हॉल आणि किचन आहे आणि तिकडे 2 बेडरूम्स असतात काय असं काहीतरी असेल म्हणून त्यांना एवढी मोठी बाल्कनी दिली. चालेल आता एवढी मोठी बाल्कनी का ते दिली? तर आहे. हां चल पण कोणती बिल्डिंग आहे बघ ही अनु विहार. अन्नू विहार कोऑपरेटिव्ह. तिथे कोण राहत असेल तर सांगा तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा. कोणी जर राहत असेल तर तू काय काढत तर व्हिडिओमध्ये कमेंट करा की मी या बिल्डिंगमध्ये राहतो, आमचं इथे दिसली असं काहीतरी कमेंट करा. तो आम्हाला समजेल. हा आहे भावेश्वर. या रस्त्याची हालत खूपच बेकार आहे सध्या पावसाळ्यामध्ये. काम चालू असल्यामुळे यांनी काय आता काही करणार नाही. ज्या वेळेला ऑलमोस्ट ही कामं संपतील त्यावेळेला रस्त्याची हालत जरा चांगली असते. पण आहे प्रत्येक ठिकाणी असंच होतं. तुम्ही जर पहिलं करंजाडेमध्ये किंवा कामोठे प्रत्येक ठिकाणी स्टार्टिंगला असे झालं तर म्हणजे केसांचा अवतार पाऊस झालाय. माझ्या मते पाऊस ना पूजा बेकार पडणार आहे बेकार. हां आपण सापडणार आहे का काय पावसामध्ये तुझ्या? हा आहे प्लेग्राऊंड. वरतून हात वरतून हे आहे काय होतं त्याला बोला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आणि हा खूप मोठा आहे ना पापाला. मला पकड असं ही एक बिल्डिंग आहे संकल्प ग्रुप म्हणून आहे. संकल्प ग्रुप इथे कोणी घेतलं असेल तर कमेंट करा. पडशील बिल्डिंग नाही पकडले मी. लहान लहान मुलांना घेऊन माणसं इथे घर बघायला येतात. ह्या बिल्डिंग मध्ये एक जण आला. मच्छीवाला आहे. मच्छीवाला, चिकनवाला, इथे भाजीचं आहे. भाजीचं सगळं मोबाईल रिपेअरर. इथे अजून काही बनलेलं नाही एवढं जास्त म्हणजे नॉर्मल आहे. इथली जे माणसं राहतात पण जी त्यांच्यासाठी इथली माणसं जी राहतात त्यांच्यासाठी सोय पुरेशी आहे. थोडेफार तरी आहेत म्हणजे जे काहीच नसल्यापेक्षा. डेल्टामध्ये कोणी राहायला आलंय का? डेल्टा इलाइट तुम्ही कोणी डेल्टामध्ये घेतलं असेल तर कमेंट करा. आणि जी 5 फूट बाल्कनी जी त्यांनी दिली आहे ना ती मोठ्या कार्पेटसाठी दिली आहे. अरे ॲक्च्युली रिक्षा स्टँड एमटी आहे का? पण रिक्षा येतात तिकडे दाखवतात ना तिकडे पुढं ब्रिजच्या खाली जाऊ त्या साईडला आहे. रिक्षा स्टॉप तो स्टॉप आहे. कोणता? तिथे रिक्षा थांबली आहे ना ती. होय. आपण असं जस्ट आपल्या बिल्डिंगच्या तिथून असं 3 सेक्टरच्या तिथून मग निघून जाऊ म्हणजे पुन्हा यावं लागेल आपल्याला आणि इथूनच मग जाऊ आपण. तिथेच सांग. तर हे सेक्टर 3 ला आणि सेक्टर 4 ला जाण्यासाठी ज्या ब्रिज खाली असतात त्याला रिक्षा स्टँड आहे बेसिकली. हा हा रिक्षा रिक्षा स्टँड आहे. स्टँड आहे. सगळेजण इथे रिक्षा थांबतात सगळे. इथून तुम्हाला गाडी स्टेशनसाठी खांदेश्वर स्टेशन आणि पनवेल स्टेशनसाठी भेटते. बस बंद. हा रिक्षा स्टँड आहे. यायला लागला आणि पाऊस खूप आता जोरात यायला लागलाय त्यामुळे व्हिडिओ आपण इथेच बंद करतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ज्या ज्या तिथे कोणी राहतं का. टाटा बाय बाय.